अर्थ खात्यावरून राजकारण सुरू आहे. सुमित्राताईंना उपमुख्यमंत्री पद मिळून अनेक महिने झाले तरी देखील अर्थ खातं जे आहे ते दिलं जात नाही. काय भावना आहेत आपल्याला? दादांच्या आकस्मिक मृत्यूनंतर लगेचच विधान सभेचं अधिवेशन होतं आणि तेही महाराष्ट्राचा अर्थ संकल्प त्यावेळेस मांडला जाणार होता आणि मग ते स्वाभाविक आहे की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवाभाऊंना ते स्वतःकडे अगदी नाईलाजाने घ्यावं लागतं. म्हणजे त्यांची काय त्याच्यामध्ये इच्छा होती किंवा काय होतं, पण तो प्रसंगच असा होता आणि त्याचं दादांचं अर्थसंकल्पामधलं प्रत्येक स्वप्न पूर्ण करणं हे त्यांना सुद्धा मनापासून वाटत होतं आणि म्हणून त्यांनी ते स्वतःकडे घेतलं. आता वहिनी पण त्यावेळेस एकदमच धक्क्यात होत्या. त्यांनी तसं म्हटलं तर एकदमच अचानक स्वतःवर आमच्या सगळ्यांच्या आग्रहामुळे त्यांच्यावरती हे सगळं लादलं गेलं होतं. त्यामुळे आतापर्यंत ते बरोबर होतं त्यांच्याकडे असणं. आता या सगळ्या याच्यामध्ये हळूहळू आमचा पक्ष महायुती सावरते आहे आणि म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे अर्थ खातं हे आलं पाहिजे आणि तो आमचा अधिकार आहे. आमच्या वाटेला ते आलेला आहे आणि आम्हाला विश्वास आहे की आदरणीय देवाभाऊ फडणवीस हे आम्हाला लगेचच खातं देतील, कारण आता ती खरी वेळ येऊन ठेपलेली आहे. आमच्या सगळ्या नेत्यांचा पण हा आग्रह आहे, ती मागणी वेळोवेळी केलेली आहे आणि त्यामुळे काही वेळ त्याच्यामध्ये लागेल असं आम्हाला वाटत नाही आणि म्हणून आमची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरांना, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना, महायुतीतल्या दोघही घटक पक्षांना विनंती आहे की ते खातं राष्ट्रवादीला ताबडतोब दिले जाईल. देखील विरोध जो होतो होतोय, कारण की राष्ट्रवादीकडे जर अर्थ खातं आलं तर निधी जो मिळत नाही अशा तक्रारी जे आहेत ते एकनाथ शिंदेकडे करत आहेत. त्यामुळे एकनाथ शिंदे देखील नाराज आहेत या विषयावर. हे बघा, महायुतीचं सरकार आहे, 3 वेगवेगळे पक्ष आहेत, त्यामुळे सगळ्यांची 3 वेगवेगळी मतं असू शकतात. मग तसं म्हटलं तर नगर विकास खातं त्यांच्याकडे आहे. नगर विकास खात्यामधल्या आमच्या नगरपालिकांना, आमच्याकडे असणाऱ्या महानगरपालिकांना निधी मिळत नाही अशी तक्रार आम्ही करू शकतो. याला काही अर्थ नाही. महायुतीमध्ये प्रचंड समन्वय आहे आणि त्या समन्वयातून आम्ही सगळे एकत्र काम करतो. प्रत्येक युतीतल्या पक्षाकडे चांगले खाते आहेतच एक एक, त्यामुळे ते अशा पद्धतीचं कोणी सांगत असेल तर मला असं वाटतं की ते काही खरं नाही आणि तसं काही प्रत्यक्ष कॅमेऱ्यासमोर येऊन कोण्या मंत्र्याने, आमदाराने अशी काही तक्रार केलेली नाही. त्यामुळे त्याच्यात काही फार तथ्य असेल असं मला वाटतं. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.